आहे खूप छान वाटते आणि आमचा समाजाचा श्री संत सेवालाल महाराज हे आराध्य दैवत मानलं जातं. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेले पोहरादेवी इथे आमचा सण हा असे जयंती हा सणासारखा साजरा होतो. आणि त्याचबरोबर भारतामध्ये जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात वाडी वस्तीवर समाज जो वसलेला आहे तो एकत्र येऊन आपापल्या परीने जयंती साजरा उत्साहाने साजरा करत असतो. काय संदेश द्याल तुमच्या तरुण पिढी असेल किंवा एकंदरीत समाजाला काय संदेश द्याल या जयंतीनिमित्त? समाजाला संदेश म्हणजे आता तरुण पिढीला विशेष करून म्हणजे एकतर हे व्यसनापासून थोडंसं दूर राहा सगळ्यांनी आणि समाजासाठी काहीतरी देणं घेणं असतं. आपलं जन्माला आलो म्हणजे आपल्या समाजासाठी देणं आहे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे आमचा समाज जो आहे तो तळागाळातला आहे. आता कुठेतरी थोडंसं स्टेबल झालं आहे म्हणजे शहरामध्ये येऊन थोडंसं शैक्षणिक वातावरण वगैरे निर्मिती झालेलं आहे, शिक्षण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे, बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी अजून घडायच्या आहेत. तर त्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे, आमच्या समाजाकडे थोडेसे डोळे उघडून बघितलं पाहिजे हे अपेक्षा आहे. आणि जसं आमचं तिकडं आंध्रामध्ये एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण आहे बंजारा समाजाला, तसं आम्हाला महाराष्ट्रात पण एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावं अशी आमची बरंच वर्षापासून मागणी आहे. ते पण त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती आहे. नक्की यासाठी काय शासनाकडे काय पाठपुरावा करणार तुम्ही? आमची समिती नेमलेली आहे बंजारा समाजासाठी, बंजारा आरक्षण समिती म्हणून. त्या समितीचे जे अध्यक्ष सदस्य आहेत ते त्यांच्यासाठी त्यांच्यावर सोपवलेले आहे आणि ते पुढे पाठपुरावा करत आहेत. सेवालाल महाराज की जय, राम राम महाराज की जय, जगदंबा माई की जय.